लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर सगळेच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागलेले आहेत। भाजपने आघाडी घेत निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच महाराष्ट्रातली आपली पहिली यादी जाहीर केली। त्यापाठोपाठ काँग्रेस आणि त्यापाठोपाठ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानेही आपली उमेदवार यादी जाहीर केली आहे। शिंदेच्या शिवसेनेनेही काल आपल्या 8 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली। पण राष्ट्रवादीच्या अजित पवार आणि शरद पवार या दोन गटांकडून अद्यापही अधिकृत उमेदवारीची यादी जाहीर करण्यात आलेली नाही। अजित पवार गटाकडून शिरूरमधून शिवाजी आढळराव पाटील आणि रायगडमधून सुनील तटकरे लढणार असं खुद्द अजितदादांनी सांगितलंय खरं, पण अजून यादी काही जाहीर झालेली नाहीये। तर दुसरीकडे शरद पवार गटातही तेच चित्र आहे। बारामतीतून सुप्रिया सुळे आणि शिरूरमधून अमोल कोल्हे यांनी प्रचार सुरू केलाय, पण यादीचा अजून काही पत्ताच नाहीये। त्यामुळे राष्ट्रवादीच्या दोनही गटाच्या याद्या कधी येणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। याच विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडे। चेतन, काय नेमकं कारण आहे की राष्ट्रवादीच्या दोनही गटाकडून, राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाकडून अद्यापही उमेदवारांची अधिकृत घोषणा होत नाही? नेमकं कुठं अडतंय? निश्चितच लागवी कारण याचं कारणही तसंच आहे। कारण जर आपण राष्ट्रवादीचा पट्टा पाहिला, ज्या ठिकाणी त्यांचं वर्चस्व आहे किंवा ज्या ठिकाणी त्यांचं प्राबल्य आहे तो जास्त करून पश्चिम महाराष्ट्र आहे। पश्चिम महाराष्ट्राच्या निवडणुका पाहिल्या तर ते तिसऱ्या टप्प्यामध्ये सुरू होत आहे। साधारणतः पहिल्या टप्प्यामध्ये विदर्भातल्या निवडणुका आहेत, ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचं अस्तित्व जेमतेम आहे आणि त्यामुळेच कुठेतरी बंडखोरी टाळण्यासाठी राष्ट्रवादीकडून हा खटाटोप केला जात आहे। आज साधारणतः अजित पवार गट जो आहे राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या ताब्यात आहेत, त्यांच्याकडून यादी जाहीर करण्याची शक्यता आहे। दोन्ही गट जर पाहिले म्हणजे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस जी अजित पवारांच्या ताब्यात आहे, या दोन्ही गटांकडून सध्या रस्सीखेच सुरू आहे। वेगवेगळ्या उमेदवारांना आपापले खेचण्याचं काम सुरू आहे। ज्या प्रकारे निलेश लंके यांनी उमेदवारीच्या नादामध्ये कुठेतरी आपण पाहिलं की अजित पवार यांना सोडचिठ्ठी देत ते शरदचंद्र पवार गटात सामील झाले आणि अशाच प्रकारे कुठलाही आमदार आपल्याकडून दुसऱ्या गटात जाऊ नये याची खबरदारी दोन्ही गट घेत आहेत आणि म्हणूनच यादी घोषित करण्यामध्ये विलंब केला जातो। जो प्रकार एकंदरीत ठाकरे गट आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत आपल्याला पाहायला मिळालेला होता की दोन्हींकडून ही उमेदवारांना आयात होऊ नये, कुठलाही उमेदवार आपल्याकडून सुटू नये याची खबरदारी घेण्यात आली। तीच खबरदारी तर राष्ट्रवादी घेताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे साधारणतः आज किंवा उद्यामध्ये या दोन्ही गटांकडून आपापल्या नावांची घोषणा केली जाऊ शकते। पहिल्या टप्प्यातलं एकंदरीत मतदानासाठी आता प्रचाराला सुरुवात झालेली आहे। अर्ज भरण्याची तारीख संपलेली आहे। दुसरा तिसरा टप्पा आता सुरू होईल। साधारणतः तिसरा टप्पा हा मे मध्ये सुरू होत आहे। त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस आता ताकही फुंकून पिताना आपल्याला पाहायला मिळत आहे। लागवी चेतन, हे एक कारण झालं आपण म्हणूया की त्यामुळे उमेदवारी यादी जाहीर होत नाहीये, पण अशी ही चर्चा आहे उमेदवारी यादी जाहीर केल्यावर कुठंतरी नाराजांची भाऊगर्दी वाढेल अशी भीती राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोनही पक्षांना आहे का? आणि त्यामुळे कुठंतरी ऐन निवडणुकीच्या तोंडावर आपण म्हणूया की ज्या टप्प्यात मतदान लागेल त्या अगदी काही दिवसांपूर्वीच, ज्यावेळी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असेल त्याच्या काही दिवसांपूर्वीच ही यादी जाहीर होण्याची शक्यता आहे। कुठेही रिस्क घ्यायची नाहीये दोनही पक्षाला असं म्हणायला पुरेसं व्हावे का? निश्चितच कारण याचं कारण आणि याच्या मागचे उपाय आपण पाहत आहोत। सागर बंगल्यावरतीच्या सातत्याने बैठका होत आहेत, दुसरीकडे सिल्वर ओकवरती बैठकांचा सिलसिला सुरू आहे आणि ज्या प्रकारे आधीपासून प्रतिस्पर्धी आपण पाहिलेला आहे, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस किंवा भाजप विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस असा हा सामना पाहिलेला होता। म्हाडाचा तिढा अजून सुटलेला नाहीये। दुसरीकडे रायगड सारख्या जागेवरती भाजपने शेकापामधून धैर्यशील पाटील यांना घेतलं, मात्र आता त्यांना उमेदवारी देण्याच्या ऐवजी खुद्द सुनील तटकरे त्या ठिकाणी खासदार म्हणून आहेत आणि त्यांनाच उमेदवारी देण्याची शक्यता अधिक आहे। त्यामुळे या नाराजांची भाऊगर्दी आहे ती टाळण्यासाठी कुठेतरी या ठिकाणी उमेदवारी देण्यास विलंब होत आहे। दुसरीकडे शिरूर सारखा मतदारसंघ होता ज्या ठिकाणी थेट शिवसेनेने आपला उमेदवारच राष्ट्रवादी काँग्रेसला दिलेला आहे। कारण
स्टँडिंग खासदार जे आहेत अमोल कोल्हे ते शरदचंद्र पवार गटासोबत, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने या जागावर दावा केलेला होता आणि मग आढळराव पाटील सारखा सक्षम उमेदवार त्यांनी घेतलेला आहे. त्यामुळे चर्चा सुरू आहेत. जरी उमेदवारांची घोषणा केली नसली, यादी घोषित झाली नसली, तरी कामाला प्रत्यक्ष सुरुवात झालेली आहे. कारण सुप्रिया सुळे आपण बारामतीमधून पाहत आहोत, सुनेत्रा पवार त्यांच्या विरोधात अजित पवार गटाकडून तयारी करत आहेत. जरी त्यांच्या नावाची घोषणा झाली नसली तरी त्या काम मात्र करताना पाहत आहेत. थेट प्रचार सुरू आहे. दुसरीकडे रायगडमध्ये पाहिलं सुनील तटकरे असतील, आनंद गीते त्यांच्या विरोधात दिसत आहेत. एकीकडे वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे दक्षिण मुंबईमध्येही हा शिवसेनेचा मतदारसंघ असला तरी भाजपने अद्याप या ठिकाणी उमेदवाराची घोषणा केलेली नाहीये. राहुल नार्वेकर मात्र याआधी भूमिपूजन करताना दिसले, आता प्रचार करताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी उमेदवार उभे राहणार आहेत त्यांना संकेत देण्यात आलेले आहेत, त्यांनी तयारी सुरू केली आहे. फक्त नावांची औपचारिकता यादीच्याद्वारे घोषणा करण्याची बाकी आहे आणि ती ऐनवेळी केली जाईल. तोपर्यंत जे जे त्या ठिकाणचे नाराज आहेत त्यांना तिन्ही पक्षांचे म्हणजे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस असेल, शिवसेना उबाटा गट असेल किंवा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट असेल, दुसरीकडे महायुतीमध्ये भाजप शिवसेना राष्ट्रवादी असेल, यांचे नेते आहेत ते नाराजांना बोलवत आहेत, त्यांची समजूत काढत आहेत, त्यांना वेगवेगळी प्रलोभने दाखवत आहेत. त्यामुळे या नाराजी दूर होईपर्यंत, जी पूर्णपणे दूर होईल त्याच वेळी उमेदवारांची यादी घोषित केली जाईल. चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाचे या सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.